हाय फ्रेंड्स, अवनी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहूया आळी पौर्णिमा स्पेशल झटपट असा होणारा आळी भात। हे पहा, एक वाटी तांदूळ घेतले आहे, बारीक घेतले, ते स्वच्छ धुवून 15 मिनिटं भिजत ठेवले होते आणि ते चाळणीवर पकडून घेतले। अर्धा वाटी खोबरं, अर्धा वाटी गूळ, 1 वाटी तूप, वेलची, 2 दालचिनीचे तुकडे, लवंग, पाव चमचा मीठ, काजू पाकळ्या, बदाम आणि सुके मनुके। हे पहा, एक कढई घेतली, कढईमध्ये गरम झाली आहे मस्तपैकी। त्याच्यामध्ये तूप घालून घेते, 4 चमचे तूप घालून घेतलं मी। त्याच्यामध्ये वेलची, दालचिनी आणि लवंग छानपैकी भाजून घेते। गॅस फास्ट करायचा, स्लो नाही करायचा। आणि तांदूळ घ्यायचे घालून भिजून घेतले ते। बासमती तांदूळ तुमच्याकडे आहेत तर घेतलं तरी चालेल। याला इकडे आमच्याकडे माताजी म्हणतात, एकदम बारीक असतात तांदूळ ते। आणि एकजीव परतून घ्यायचे छानपैकी, तांदूळ भाजून घ्यायचा तुपामध्ये। हे पहा, 2 मिनिटं झाली आहे। हे पहा, 2 मिनिटं झाकून ठेवलं होतं। पहा, मस्त फुलला आहे तांदूळ, असा फुलायला पाहिजे। त्याच्यामध्ये आता 1 वाटी पाणी 1 वाटी तांदूळ घेतले होते ना, त्याच्यासाठी 1 वाटी मी पाणी घेतलं आहे। कडकडीत गरम करू आणि झाकण मारून 10 मिनिटं ठेवायचं। हे पहा, 10 मिनिटं झाली आहे। आपला भात पहा मस्त झाला आहे, कुठे फुटला नाही आहे भात। हे पहा, छानपैकी भात झाला आहे। तो एका आता खाळ्यामध्ये काढून घेऊया, एका प्लेटमध्ये। हे पहा, तीच कढई घेतली आहे मी आणि तूप घालून घेते। मग अशी 4 चमचे आणि आता 4 चमचे, आणि बदाम, काजू पाकळ्या आणि भाजून घेते। मनुका नाही भाजायच्या, मनुका अशाच घालायच्या। आपल्या आवडीनुसार सुकामेवा घालून घ्यायचा, छानपैकी खरपूस भाजून घ्यायचे। हे पहा, असं छानपैकी भाजून घ्यायचे। हे पहा, छानपैकी भाजले आहेत। कलर पहा चेंज झाला आहे, खायला पण खूप छान लागतं। हे पहा, आता त्या तुपामध्ये गूळ घालून घेऊया। मी 1 वाटी तांदूळ घेतले ना, त्यासाठी मी अर्धा वाटी खोबरं आणि अर्धा वाटी गूळ घेतला आहे। तुमच्या आवडीनुसार घ्या गूळ, 1 वाटी घेतलं तरी चालेल। तुम्ही किती गोड खातात त्याप्रमाणे घ्या। 1 वाटीसाठी अर्धा वाटी गूळ आणि अर्धा वाटी खोबरं बरोबर आहे। आणि खोबरं घालून घेते आणि एकजीव करून घेते। हे पहा, एकजीव करून घ्यायचं। गॅस फास्ट करायचा, 2 मिनिटं झाकून मारून ठेवते आणि स्लो करायचा। हे पहा, मस्त छान झालं आहे सारण। परतून घेते, त्याच्यामध्ये तो मीठ घालून घेते, थोडंसं चिमूटभर मीठ घालायचं। शिजलेला भात घेते, शिजून घेतला होता तो भात।
हे पहा आरामात घालून घ्यायचा आणि एकजीव करून घ्यायचा। हे पहा मस्त एकजीव करून घ्यायचा। हे पहा ह्या नारळी पौर्णिमेला तुम्ही नक्की करून पहा, खूप छान होतो हा आळी भात। मी सांगितलं तसं प्रमाण घ्या, खूप छान होतो। हे पहा काजूचे काप, बदामाचे काप आणि आपले ह्या मनुके घालून घेतले मी आणि एकजीव करून घेते। पुन्हा झाकण मारून 2 मिनिट ठेवते। हे पहा आता पहा कलर खूप छान आला आहे, मस्त आला आहे। कोणता मी कलर वगैरे वापरला नाही आहे, फक्त हे वापरलं आहे, गूळ वापरलं ना, खोबरं गुळाचा बघा कलर मस्त छान आला आहे। आपल्या आळी भाताला खूप छान झाला आहे। हे पहा आमचा नारळी भात करून तयार आहे। तुम्ही पण नक्की करून पहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करा। चला तर पुन्हा भेटूया अशात एक छानशा रेसिपीसह।